नमस्कार. आज आपण सात्विक आहार कसा घ्यायचा हे पाहणार आहोत. बघा, सतत चिडचिड होणं, अंगामध्ये आळस असणं, छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येणं, भय, चिंता, काळजी सतावत राहणं, पोट बिघडलेलं असणं, जड असणं, तसंच व्यायामाचा अभाव असणं, सत्संगाची गोडी न वाटणं, आध्यात्मिक वाचन, श्रवण हे नकोसं वाटणं, हे सगळी लक्षणं रजोगुण आणि तमोगुणातून येत असतात. आता रजोगुण आणि तमोगुण हे आपल्या विचारांमधून येतात. त्यामुळे आपल्याला जेव्हा सुधारणा करायची असते तेव्हा आपण अनेक दिशांनी करू शकतो. व्यायामाला सुरुवात करू शकतो, आहारामध्ये बदल करू शकतो. आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की आपण आपल्या जीवनशैलीला ठीकठाक करून घेण्यासाठी, चांगलं करून घेण्यासाठी काय करू शकतो ते. आता आपली परिस्थिती कशी आहे बघा, सगळं कळतंय पण वळत नाही, बरोबर की नाही? आणि म्हणूनच आज मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपण हळूहळू सात्विक आहारावरती जेव्हा येतो तेव्हा आपल्या शरीरावरती काय चांगले परिणाम होतात आणि आपल्या जीवनामध्ये काय असे बदल घडतात हे आपण पाहणार आहोत. बघा, जेव्हा आपण एखादी सवय चांगली आपल्याला लावून घेतो तेव्हा त्याच्या संपूर्ण दिवसावरती परिणाम होत असतो. जर आपण आपल्या आहाराची पद्धत बदलली, सात्विक आहार घ्यायला लागलो तर आपल्या तब्येतीवर त्याचा चांगला परिणाम होणार. आता रात्री जो माणूस 11, 11:30 एवढ्या वाजता जेवतो आणि मग भरपेट जेवल्यानंतर तो झोपतो, त्याला सकाळी कशी काय जाग येईल आणि सकाळी उठून तो कसा व्यायाम करेल? पण सात्विक आहार जेव्हा आपण घेतो, 7, 7:30, 8 वाजेपर्यंत जेवतो, तेही हलकं पोट ठेवून हलकं अन्न खातो, जे सुपाच्य असेल असं अन्न खातो, तेव्हा ती व्यक्ती सकाळी पहाटे लवकर उठू शकते, ती व्यायाम करू शकते, तिला चांगल्या चांगल्या सवयी लागू शकतात. सूर्यनमस्कार करायला तिला वेळ मिळणार, चालायला वेळ मिळणार, योगासने करायला वेळ मिळणार. तसंच संपूर्ण दिवसावरती त्याचा परिणाम होत असतो. जेव्हा आपण जड अन्न खातो, स्पायसी, तिखट असे सगळे अन्नपदार्थ खातो, तेव्हा त्याच्यामुळे पोट थोडं पुढे आलेलंच असतं, गॅसेस आतमध्ये तयार झालेले असतात, जड जड वाटत असतं, त्यामुळे त्याच्या आपल्या विचारांवरती सुद्धा परिणाम होत असतो. म्हणून एका सवयीमधून आपल्याला इतक्या काही गोष्टी मिळतात, इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे चालून येतील, फक्त तुम्ही थोडासा बदल करायला पाहिजे. आणि मेन म्हणजे विचारामध्ये बदल करायला पाहिजे. किती जणांना मी बोलताना ऐकलंय, खा पी मज्जा करा. कसलं डाएट आणि कसला आहार तुम्ही बदलताय? पण कसं आहे, आता आपण काहीही खाऊ पण त्याची रिॲक्शन आपल्यावरती होणारच आहेत ना. पुढील आयुष्यामध्ये आपण 60-70 वर्ष डायबिटीज घेऊन, ब्लड प्रेशर घेऊन, जाड होऊन, वजन घेऊन कशाला रडत खडत जगायचं? त्यापेक्षा व्यायाम करावा, सात्विक आहार घ्यावा आणि आनंदाने 60-70 काय 100 वर्ष जगावं. आता आयुमर्यादा या सगळ्या गोष्टींमुळेच कमी झाली आहे. आधीच्या काळात तेवढे असे राजसिक आणि तामसिक पदार्थ नव्हतेच. इव्हन शिळं अन्न सुद्धा लोक खात नव्हती. छान ताजं अन्न शिजवून घरच्या गोष्टीच खात होती, त्यामुळे रोगराई तेव्हा कमी होती. आणि आता बघा, प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहेच, छोटे मोठे त्रास आहेच आणि वयोमानानुसार ते काही कमी होत नाहीत, ते वाढतच जातात. आणि म्हणून आपण आता हळूहळू सात्विक आहारावरती कसं यायचंय हे आपण पाहणार आहोत. संपूर्ण दिवसामध्ये आपण काय काय असे चांगले अन्नपदार्थ खाऊ शकतो यावरती विचार करूया. आता सकाळी जेव्हा आपण उठल्यानंतर आपलं पोट रिकामं असतं, कारण रात्रभर आपण पोटाला आराम दिलेला असतो. झोपेमध्ये पोटातले अवयव सुद्धा विश्राम करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या पोटामधले जे एक मॅग्नेटिक फोर्स आहे ना, तो वाढलेला असतो. म्हणजे जो काही अन्नपदार्थ आपण खाणार तो चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करण्याची क्षमता आणि त्याच्यामधले न्यूट्रिएंट्स चांगल्या प्रमाणे यूज करण्याची क्षमता आपल्या पोटाची झालेली असते. बघा, सकाळी उठल्यानंतर आपण रात्रभर भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाऊ शकतो, आपण वेगवेगळे पेय पिऊ शकतो. तुळशीचा ज्यूस करणं, आल्याचा ज्यूस करणं, ॲलोवेराचा ज्यूस, नीमचा ज्यूस, असे किती ऑप्शन्स आहेत. बरं, हे जरी तुमच्या तोंडाला ही चव आवडत नसेल तर तुम्ही आयुर्वेदिक चहा करू शकता. लक्षात आलं का? म्हणजे ज्यामध्ये आपण वेलची, जायफळ, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि तुळस आणि लिंबू अशा गोष्टींचा वापर आपण त्याच्यामध्ये करू शकतो आणि अशी आयुर्वेदिक चहा करून पिऊ शकतो. तेवढंच ताजंतवानं तुम्हाला वाटेल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर दुधाचा वापर करायचा आहे तर मग आपण जे रोज दूध वापरतो ते नाही वापरायचं. मग नारळाची जी कीस काढलेली असते ती आपण मिक्सरला फिरवून घेतली, त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकलं आणि सुती कपड्यामध्ये ते टाकलं की त्याच्यामधून चांगलं नारळाचं दूध बाहेर येतं. लक्षात आलं? मग ते दूध तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. चहापेक्षा छान लागेल, तुम्ही एकदा करून बघा. ॲक्च्युली मी हे एवढे सगळे ऑप्शन तुम्हाला का सांगते, कारण तुमच्या हातातून चहा काढून घेणारी व्यक्तीच मुळात तुम्हाला आवडणार नाही, म्हणून मी तुम्हाला सगळे ऑप्शन सांगते. आणि पुढे पण खूप ऑप्शन्स आहेत. आता बघा, जी कुठली गोष्ट तुमच्या शरीराला आवश्यक आहे, जसं बघा तुम्हाला पचनक्रियेचे त्रास आहेत तर सकाळी आल्याचं पाणी पिणं किती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तसंच तुम्हाला दिवसभर ऊर्जा पाहिजे
लक्षात आलं? मुलांना अभ्यास करण्यासाठी चांगलं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे किंवा शारीरिक मेहनत असेल तर मग ताकद पाहिजे, यासाठी सकाळी रात्रभर भिजवून ठेवलेले ड्रायफ्रुट्स खाल्ले, चांगले प्रोटीन्स, कार्ब्स सगळं काही घेतलं की आपला संपूर्ण दिवस किती ऊर्जावान जाईल. तर अशी आपल्या शरीराला काय रिक्वायरमेंट आहे हे तुम्ही शोधून काढा. हे ॲक्च्युली आपल्या प्रत्येकाला समजतच असतं आणि आता इंटरनेटचा वापर सर्वच जण करतात, त्यामुळे प्रत्येक अशा चांगल्या गोष्टींचा काय शरीरावरती परिणाम होतो हे तुम्ही सर्च करू शकता आणि मग तुम्ही ठरवू शकता आणि रोज विविध बदल करत राहू शकता. लक्षात आलं? तर आता याच्या पुढे जेव्हा आपण ब्रेकफास्ट करतो तेव्हा ब्रेकफास्टमध्ये कुठलेही रेडीमेड पदार्थ अजिबात खाऊ नका, कारण सकाळचा नाश्ता हा आपण पोटभर करायचा असतो. सकाळचा नाश्ता पोटभर म्हणजे राजासारखा करा, दुपारचं जेवण हे प्रधानासारखं करा आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं करा. आणि हे उत्तम आरोग्यासाठी हा मी तुम्हाला एक सल्ला देते, कारण सकाळी जेव्हा आपण पोटभर अन्न खातो आणि ते पण ताजं आणि ते पण पौष्टिक, त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती खूप चांगले परिणाम होतात आणि पचायला ते हलकं असतं. सकाळी 9:30-10 वाजेपर्यंत आपली पचनक्रिया खूप चांगल्या प्रमाणे काम करते, जठर अग्नी प्रदीप्त असतो आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त सकाळीच खाऊन घ्यावं. आणि मग सकाळी आपण कुठलेही पदार्थ जे आपल्या घरी बनतात ते खाऊ शकतो. जर साऊथ इंडियन पदार्थ खायचे तर त्याच्यात बरेच ऑप्शन्स आहेत. जर आपल्याला नॉर्थ इंडियन खायचे तरी बरेच ऑप्शन आहेत, महाराष्ट्रीयन खायचे तरी बरेच ऑप्शन्स आहेत. पण हे सगळे पदार्थ करताना त्याला सात्विक बनवण्यासाठी काय करायचं, तर आपण कमी तेलाचा वापर करायचा, कमी मसाल्यांचा वापर करायचा आणि आपल्या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढंच खायचं. जेवढी भूक लागली आहे तेवढंच खायचं. अति ताटात वाढून घ्यायचं नाही आणि अति पोटात टाकायचं नाही. मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेविनार. घडो माझी या हातूनी देशसेवा, म्हणून मिळावी मला शक्ती देवा. तर हे जे आपल्याला संस्कार दिले गेलेले आहेत ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, तर हे जे सगळे संस्कार आहेत हे याच्यासाठीच आहेत की आपल्या मनामध्ये विचार यावा की आपण मुखी घास घेता करावा विचार, की हे अन्न मी का खातोय, माझ्या शरीराला काय फायदा होणार आहे याच्यामुळे की नुकसान होणार आहे, हा विचार यावा यासाठी हे मंत्र आहेत. म्हणून या सगळ्या चांगल्या सवयी लावून घ्या. तुम्हाला या सवयी चांगल्या लागल्या की तुमच्या घरातल्या छोट्या छोट्या मुलांना हे सगळं कानावरती पडणार आणि त्यांना सुद्धा ही सवय लागणार. तर अशा पद्धतीने तुमचं घर चांगलं सुधरू शकतं, सगळे पौष्टिक अन्न खाऊ शकतात, चांगल्या सवयी त्यांना मिळू शकतात. असे छोटे छोटे बदल करायचे असतात. असो, तर आता आपण नाश्ता कसा करायचा हे जाणून घेतलं. त्यानंतर मध्ये जेव्हा आपल्याला भूक लागते जेवण आणि नाश्त्याच्या मध्ये, आणि असं काहीतरी अरबट चरबट आपण तोंडात टाकतो ती भूक मारण्यासाठी, तर असे काही अरबट चरबट खाऊ नका. पौष्टिक खा. म्हणजे स्नॅक्समध्ये पण किती ऑप्शन्स आहेत बघा. आपल्या घरामध्ये आपण जेव्हा भाजी बनवतो तेव्हा वेगळ्या वेगळ्या प्रकारची वाटण करत असतो. जसं खोबऱ्याचं वाटणही काही घरांमध्ये होतं, काही घरांमध्ये शेंगदाण्याचं वाटण होतं. तर असे जे काही वेगळे पदार्थ बनवताना त्याच्यात आपण ज्या गोष्टी वापरतो त्या आपण स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो. शेंगदाणे खाऊ शकता, खोबरे खाऊ शकता, तसंच रोस्ट केलेले सोयाबीन्स खाऊ शकता, मक्याचे दाणे खाऊ शकता. भरपूर ऑप्शन्स आहेत असे जे तुम्ही तोंडात टाकू शकता. आणि तसंच फळ किंवा सॅलेडचा एक प्रकार, एक काकडी, एक गाजर, एक बीट असं खाल्लं तरी पण उत्तम. खरं तर डोळ्यासमोरच असे पदार्थ ठेवले पाहिजेत की ज्यामुळे आपल्या मनामध्ये सत्वशीलता येईल. तर केळ्याकडे बघून बघा किती बरं वाटतं आपल्याला, पालेभाज्यांकडे बघितल्यावरती किती बरं वाटतं आपल्याला, अशा छान फळांकडे बघितल्यानंतर किती आपल्याला बरं वाटतं. तर अशी सत्वशीलता आपल्यामध्ये येते, ती हळूहळू सगळ्या गोष्टींमधून येत जाते. पण समोरच असे अरबट चरबट गोष्टी ठेवल्या ज्या शरीरासाठी लाभदायक नसतील तर तुमच्या हातून ती क्रेविंग येणार आणि ते तुम्ही खाणार. घरातच मुळात आणू नका, जेणेकरून कोणाच्याही नजरेत ते पडणार नाही आणि कोणाच्याही तोंडात ते जाणार नाही. तर यानंतर पुढे तुम्ही जेव्हा जेवण जेवता तेव्हा त्याची सुरुवात काकडी, गाजर अशा पदार्थांनी करायची, सूपने करायची. आणि असं हळू जेव्हा आपलं पोट भरत जातं तेव्हा आपण पुढे हळूहळू कमी खात असतो. म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं ठरेल. आणि अति खाऊ नका. म्हणजे दुपारचं जेवण हे थोडंसं नाश्त्यापेक्षा कमीच करायचं आहे. आता दुपारच्या जेवणामध्ये आपण चपाती, भाकरी, सॅलेड्स, सूप, भाजी, कडधान्याची भाजी, पालेभाजी असे आपण वेगवेगळे पदार्थ घ्यायचे असतात. आणि 6ही रस त्याच्यामध्ये आलेले पाहिजेत ज्याचा उपयोग आपल्या शरीराला होईल. आता शरीराला जे हवंय ते दिलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे योग्य कार्बोदके मिळाले पाहिजे, प्रथिने मिळाले पाहिजेत, वेगवेगळी जीवनसत्व मिळाले पाहिजेत, सगळं काही मिळालं पाहिजे. पण आपण हे मोजत नाही ना राहू शकत कशामध्ये काय आहे वगैरे.
तर आपण काय करायचं की हे 6ही रस एकत्र येतील असंच जेवण जेवायचं. म्हणजे पालेभाजी ही रोज एक असलीच पाहिजे हे तुम्ही ठरवा. मग तुम्हाला जी पालेभाजी आवडेल ती तुम्ही करा. कडधान्याची भाजी किंवा कडधान्याची उसळ ही ताटात असलीच पाहिजे. मग तुम्ही रोज ते कडधान्य वेगवेगळे घेऊ शकता. तसंच कुठलीही रस्सा भाजी ही तुम्ही करू शकता. म्हणजे 2 किंवा 3 भाज्यांचे ऑप्शन आले की शरीराला जे काही गरजेचं आहे ते मिळालं. तसंच कार्ब्स मिळाले भातामधून आणि डाळीमधून प्रोटीन मिळालं. तसंच भाकरी किंवा चपातीमधून कार्ब्स मिळाले. तर अशा पद्धतीने संपूर्ण जेवणाचा उपयोग शरीराला होतो. जेवण झाल्यानंतर आपलं पोट हलकं असावं, सुस्ती येऊ नये आणि आपलं काम करत असू किंवा मुलं अभ्यास करत असतील तर त्यांनाही सुस्ती येऊन त्यांचं काम रखडू नये यासाठी आपण जेवण झाल्यानंतर गोड गोष्टी खाणं कमी करावं. कारण कसं आहे, जेव्हा आपण मिठाया किंवा साखरयुक्त पदार्थ जास्त खातो तेव्हा आपल्याला धुंदी येते. आणि नुसती धुंदी येते एवढंच नाही तर शरीरावरती त्याचे वाईट परिणाम होत असतात. साखर ही साठत असते आणि पुढे पुढे आपल्याला ते घातक ठरत असतं. त्यामुळे कुठलंही आपण जेव्हा साखरयुक्त पदार्थ बनवतो, तुम्हाला ते गोड पदार्थ हवा असेल तर गुळाचा वापर करा. गुळाचा वापर करून तुम्ही खीर बनवू शकता. गुळाचा वापर करून तुम्ही शिरा बनवू शकता आणि असे अनेक पदार्थ तुम्ही गुळाचा वापर करून करू शकता. गुळामुळे आपल्याला गॅसेसचा त्रास होणार नाही. त्यामुळे जेवण झाल्यानंतर नक्की गुळ खा. आणि त्यानंतर दही, ताक हे तुम्ही रोज घेत जा. यापैकी कुठलाही एक पदार्थ जेवण झाल्यानंतर 20-25 मिनिटांनंतर घेत जा. त्यानंतर पुढे 4-5 वाजता जर भूक लागत असेल तर एखादं फळ खाल्लं तर चालेल किंवा नारळ पाणी तुम्ही पिलात तरीही उत्तम. लिंबू पाणी पिलात उत्तम. तर असे काही गोष्टी घ्यायच्यात की ज्यामुळे शरीरामधले जीवनसत्व अजून वाढतील, मिनरल्स अजून वाढतील आणि पाणीही चांगल्या प्रमाणे आपण पिऊ शकतो. कारण सतत पाणी पिणं हे लक्षात राहत नाही ना, मग आपण अन्नपदार्थांमधूनच पाणी परत रिकवर करू शकतो आणि पाण्याचं प्रमाण शरीरात योग्य करू शकतो. तर 4-5 वाजता भूक लागली तर मी सांगितलं त्याप्रमाणे कुठलंही फळ किंवा नारळ पाणी, लिंबू पाणी असं तुम्ही पिऊ शकता. जर ते तुम्हाला टाइम स्किप करायचा असेल तर तुम्ही स्किप करा आणि सरळ 7 वाजता जेवण करा. आता 7 वाजता जेवण जेव्हा आपण करणार सूर्यास्ताच्या अगोदर 6:30-7 आणि जर तुम्ही कामावरून उशिरा येत असाल 8 वाजत असतील तरी आल्याला पहिले लवकर जेवण करून घ्या. कारण जेव्हा आपण रात्री लवकर जेवतो तेव्हाच आपल्याला चांगली झोप लागू शकते. आपण जर जेवायला उशीर केला 10-11 वाजवले तर आपल्याला झोप लागायला वेळ लागते. आणि जरी झोप लवकर आली, तुम्ही दिवसभर थकला असाल काम करून आणि झोप लागलीच तरी सुद्धा तुम्हाला शांत झोप नाही लागणार. सतत काही ना काही विचार येतच राहणार आणि मधून अधून असे जाग येणार आणि स्वप्न सुद्धा पडू शकतात. म्हणजे शांत झोप लागत नाही. तर छान बाळासारखी झोप लागावी, एकदम गाढ झोप लागावी यासाठी तुम्ही लवकर जेवण करायला पाहिजे. तर लवकर जेवा. आणि कसं जेवायचं? खूप कमी. सकाळी जेवढा नाश्ता केला त्याच्यापैकी 30%च जेवण आता रात्री तुम्ही जेवायचं आहे. आणि त्याच्यामध्येही दुपारचे जसे पदार्थ होते तसेच पदार्थ घ्यायचेत. म्हणजे 6ही रस त्यामध्ये आले पाहिजेत. भाकरी, भाजी, चपाती किंवा भात हे सगळं तुम्ही खाऊ शकता, पण प्रमाण कमी करायचं हे लक्षात घ्या. कसं आहे, सात्विक आहार करण्यासाठी आपल्याला सगळे सात्विक अन्नपदार्थ महत्त्वाचेच आहेत, पण त्याच्यासोबतच सात्विक जीवनशैली सुद्धा महत्त्वाची ठरते. सात्विकता ही फक्त अशी एका गोष्टीमधून येत नाही. आपल्याला बरेच चेंजेस आपल्या जीवनामध्ये करावे लागतात आणि सात्विक आहार हा विचारामधून आणि विवेकातून येत असतो. आणि म्हणूनच आपण विचार करायला हवा की आपण आपल्या जीवनाला सात्विकतेकडे कसं नेऊ शकतो ते. म्हणून हे सगळे बदल तुमच्या जीवनामध्ये करा आणि आपलं जीवन खूप चांगल्या पद्धतीने जगा. तर मनःशांती मिळावी यासाठी लोक किती प्रयत्न करतात, पण अशा काही गोष्टींमुळेच आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये बराच फरक पडत असतो. तुम्ही हे फक्त करून बघा आणि करता करताच तुम्हाला लक्षात येईल की शरीर किती हलकं होत चाललंय, वजन किती कमी होत आहे, वेगवेगळे रोग जे निर्माण होत होते, ब्लड प्रेशर वाढत होतं, शुगर वाढत होती किंवा हाडं दुखत होती, हे सगळं आपोआप नाहीच झालंय हे तुम्हाला लक्षात येईल. पचन इतकं चांगलं सुधरेल की तुम्हाला दिवसभर बरं वाटेल, फ्रेश वाटेल. म्हणून तुम्ही तुमची तब्येत सांभाळा, आहारावरती लक्ष द्या आणि तुमचं जीवन उत्तम प्रमाणे जगा. धन्यवाद.